शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालं तेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत होईल, पृथ्वीराज चव्हाणांचं हे वक्तव्य आहे। तर पवारांनी मेहनतीनं खासदार निवडून आणले, अस्वस्थ होण्याचं कारण नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर भाजपचे आमदार आणि खासदारांची भूक कधीही शमणार नाही, वडेट्टीवारांनी भाजपला टोललं लावलं। एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्याचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, काय करतील माहीत नाही। आणि त्याकरता त्याच्या मागे मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या मोदी शाह आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं, मग अस्वस्थ का होत? कोणाला घाबरताय? काही कारण नाही ना, मला वाटत नाही की पण अस्वस्थ वगैरे कोणी नसतं। मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोहोचवली आहे, एवढेच मी मानतो। केवल चर्चा चल रही है, कोई बोलते हैं पार्टी के लोग चर्चा नहीं चल रही, कोई कहते हैं चर्चा चल रही। अब उनका अंदरूनी मामला है, इस बारे में हम लोग देख रहे हैं। हमारा ध्यान है कौन किधर जा रहा है। अभी सबके लिए अगर सत्ता ही सर्वोच्च है तो विरोध में कौन बैठेगा? तो ये काम करो कि विरोध ही खत्म कर दो, यानी यहाँ की डेमोक्रेसी को खत्म करना है, संविधान को खत्म करना है। इस तरह से जो इनको जो भूख है आमदारों की, खासदारों की, इनकी भूख कोई शमने की दिख नहीं रहा है।